IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात। रुजू होण्याआधीच स्वतःच्या ऑडी कारला लाल दिवा लावल्यामुळे मोठा बोभाटा झाला। पण यामुळे पूजा खेडकरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र देताना घपला केल्याचं बोललं जात आहे आणि हा सगळा प्रकार एबीपी माझानं उघडकीस आणल्यावर पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीत, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रा बाबतीत या सगळ्याची आता चौकशी होईल आणि मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कदाचित त्यांना बडतर्फही व्हावं लागू शकतं आणि सगळ्या गोष्टीची चौकशी झाली तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल। परंतु आमची मागणी आहे की तेवढ्यावर थांबू नये, तर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांवर सुद्धा तशीच कारवाई झाली पाहिजे। ही न्याय व्यवस्था नाही तशी इथंच UPSCच्या सारख्या परीक्षांमध्ये जर खोटी सर्टिफिकेट देऊन जर एक IAS अधिकारी तयार होत असेल तर तो जनतेला काय न्याय देईल? ज्याचा मुळात पायाच भ्रष्टाचाराने असेल, भ्रष्टाचारी विचारांचा किंवा भ्रष्टाचारी आचाराचा, तर तो जनतेला न्याय काय देणार आहे? सेवेचं पद आहे ते सेवेचं पद सुद्धा अहंकारामध्ये बुडालं। खरं तर अनेक विद्यार्थी UPSCची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न पाहतात। त्यासाठी रात्रीचा दिवस एक करत प्रचंड अभ्यास करतात आणि यश मिळवतात। मात्र पूजा खेडकर यांच्यासारख्या प्रकरणांमुळे त्यांची उमेद कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे UPSCच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं। म्हणूनच हे टाळण्यासाठी पूजा खेडकर दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।